त्याचा आमच्या त्याचा सन्मान करणं त्याबद्दल अगदी थोडक्यात मी सांगतो की आमचा अनुभव कसा होता. उपस्थित सर्व सन्माननीय कुटुंबाचे सदस्य तर म्हणजे मी अगदी थोडक्यात एका मिनिटात आमच्या क्लबबद्दल सांगतो. रोटरी क्लब म्हापसा एलिगन्स म्हणजे 1-1.5 वर्ष झालं आमच्या क्लब सुरू. म्हापशामध्ये आम्ही अनेक प्रकल्प असे समाजोपयोगी प्रकल्प राबवतो आणि हल्लीच त्याच्यामध्ये एक विशेष प्रोग्राम मला 2 मुद्दा मी ते करायचे म्हणजे आमची एक डायलिसिस पेशंट ट्रान्सपोर्ट सर्व्हिस असा एक आमचा प्रोजेक्ट आहे. हल्ली डायलिसिसचे खूप केसेस वाढलेत पेशंटचे. तर म्हापसा आणि त्याच्या आजूबाजूच्या भागात ज्या लोकांना ट्रान्सपोर्ट परवडत नाही डायलिसिससाठी रेग्युलरली जातात त्यांना अतिशय फ्रीमध्ये जे आमचा क्लब सपोर्ट करतो रेग्युलर बेसिसवर असे अनेक उपक्रम कम्युनिटी सर्व्हिससाठी आम्ही करत असतो. अनेक कॅम्प आम्ही सुरुवातीपासून केले. तसंच आता रिसेंटली ग्लोबल ग्रँट आमचा त्याच्यामधून म्हापशामधील सगळ्या शाळांमध्ये 10वीचे विद्यार्थी त्या 10वीच्या वर्गांमध्ये स्मार्ट क्लासरूम केलेत. त्यामुळे त्यांना लर्निंग सोप्या पद्धतीने वापरण्यासाठी आणि इंटरॅक्टिव्ह लर्निंग स्मार्ट क्लासरूम म्हापशातील सगळ्या शाळांचे अनेक उपक्रम चालू असतात. आणि विशेष नमूद करू इच्छितो शांत त्याने मला ही संधी दिली इथे आज पार्टिसिपेट होऊन हा कार्यक्रम करण्यासाठी. त्यांच्याबरोबर आम्ही अनेक हेल्थ कॅम्प केले, यांचे खूप कॅम्प केले. पण आम्ही आल्यापासून इथून एक मुद्दा परत सांगावासा वाटतो
अनेक त्यांचे कॅम्प आम्ही केले, पण असा एकदम युनिक आणि वेगळा अनुभव आम्हाला जिथे आला. याबद्दल तुमच्या सर्व कुटुंबियांचे मी मनस्वी आभार मानतो. म्हणजे आल्यापासून आम्ही जरा आम्हाला कदाचित उशीर झाला असेल, पण बरोबर आम्हाला इथे जे गाराणं मिळालं कोकणातलं ते खूप मन भरून आलं. त्याच्यानंतर जो प्रतिसाद तिथल्या गावातल्या लोकांनी दिला आणि आम्ही म्हणतो की आम्ही जरी शहरात तसं शहरी भागातून येत असलो तरी सगळ्यात जास्त गरज अशा प्रकारचे हेल्थ कॅम्प जे कोणाला जर असेल तर ते गावातल्या लोकांनी मला वाटतं गरज कुठेतरी आम्ही ती मदत करू शकलो. आणि आलेल्या इथे कुटुंबातल्या अनेक लोकांनी आम्हाला थँक्यू म्हटलं. तर आम्ही तुम्हाला आमच्याकडून थँक्यू देवघर करू म्हणतो कोकणी, कारण तुम्ही आम्हाला एक संधी दिली इथे करायला. मागच्या खास विशेष इथे आलो, खरंच मला बरं वाटतं. म्हणजे मी येताना सांगत होतो की काल आम्ही खूप उशीर आहे काही कारणास्तव कार्यक्रमावर घरी बसलो, पण हे चुकवलं नाही हे बरं केलं. आणि नक्की आम्ही असे अनेक उपक्रम करायला इथं आम्हाला खूप आनंद होईल. इथे येऊन परत परत वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करायला. हे चेकअप कॅम्प तर प्रताप सरांनी मला सांगितलं की आपण रेग्युलर आपला वार्षिक उपक्रम करूया. पण खरंच मनापासून खूप बरं वाटलं. मी शांत सरांचे खूप खूप आभार मानतो. तसंच संपूर्ण कुटुंबाचे आणि हॉस्पिटॅलिटी तुम्ही आम्हाला जसं इथे अतिशय सुंदर आम्हाला इथे ट्रीटमेंट पाहिजे. खरंच खरंच बरं वाटलं मला. सगळं पेंटिंग्स बघितलं मॅडम तुमच्या, अतिशय सुंदर. आणि खूप जसं मी मगाशी सांगत होतो मॅडमना की जसं माझे पण रूट सरांचे कोकणाकडे आहेत, त्यामुळे मला अगदी घरी आणल्यासारखं वाटलं. खूप बरं वाटलं आणि नक्की आम्ही इथे वेगवेगळे उपक्रम करत होतो. थँक्यू सो मच. आजचं शिबिर आपण देवस्थानच्या इथे घेतलेलं आहे आणि ते यशस्वीरित्या संपन्न झालेलं आहे. आम्ही सर्व डॉक्टर आणि त्यांच्या टीमचे मनपूर्वक आभारी आहोत. आपल्या सर्व डॉक्टरांचा आज रविवार सुट्टीचा दिवस, तरी आपण सर्वजण इथे आलात, त्यामुळे आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. आपलं खूपच आयुष्य सगळं व्यस्त असतं, त्याच्यातनंही ह्या सुट्टीत येऊन तुम्ही आमच्यासाठी गावासाठी सगळी सेवा दिली, त्याबद्दल आम्ही आपल्या सर्वांचे खूप आभार मानतो. ग्रामीण भागातील लोकांना या सेवेची खूपच गरज असते, त्याप्रमाणे आपण येऊन त्यांची तपासणी करून त्यांना योग्य ते सल्ले देऊन त्याप्रमाणे मार्गदर्शन केल्यामुळे ही गरजेची गोष्ट होती की लोकांना येऊन त्याप्रमाणे सगळं सांगून आपण केल्याबद्दल आपले ऋणी आहोत. तसेच शिबिराच्या आयोजनाला मदत करणाऱ्या सर्व स्वयंसेवकांचे, जसं मगाशी आपण हे केलं त्या सगळ्या मुलांचे आमच्या गावातल्या, त्यांचे पण आम्ही आभारी आहोत. पुन्हा एकदा डॉक्टर टीम तसेच रोटरी क्लबच्या जे सदस्य इथे आलेले आहेत त्या सर्वांच्या कार्यकर्त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. त्याचप्रमाणे विशेष मी आभार मानते ते प्रताप काशे आणि तन्वी देवीचे की त्यांनी हे सर्व ऑर्गनाईज केलं आणि त्यामुळे सर्व गावाला आणि सर्व पाठीकर त्यांना त्याचा आम्हाला खूप छान दिसतो.